रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. संततीमध्ये दोष, संतती निर्माण होण्यासाठी प्रॉब्लेम किंवा संतती राहिल्यानंतर गर्भपात किंवा स्त्रीमध्ये पुरुषामध्ये पीसीओएस, स्टेरिलिटी म्हणजे नपुसंकत्व किंवा कुठल्याही प्रकारची पुरुषामध्ये पुरुषी भावना न राहणे, स्त्रीमध्ये स्त्री भावना न राहणे, काय येते, का घडते, काय कारण असावं याला, किंवा अंगावरती कोड फुटणे. नीट लक्ष द्या, मी या गोष्टी ज्या सांगतोय, किंवा त्वचा विकार आहे किंवा पोटदुखीचे प्रॉब्लेम असतील, असे अनेक प्रॉब्लेम, एकच नव्हे अनेक प्रॉब्लेम हे अनेक दिवसापासून, मूळव्याध, भगेंदर, शरीरामध्ये अतिउष्णता, आणि मग आपण काय करतो, असं व्हायला लागले की मग डॉक्टरांकडे पळतो. काय कारण, हे आजार होण्याचे कारण काय, तर ते अगोदर समजून घ्या. हे सर्व आजार आयुर्वेदामध्ये विरुद्ध प्रकारचा आहार एकत्रित खाल्ल्याने किंवा एकत्रित भक्षण केल्याने, हे आता जे, मग ते किडनीचा आजार असेल, लिव्हरचा आजार असेल, कुठलाही पोटाचा कोणताही आजार असेल, पित्त असेल, आमवात असेल, संधिवात असेल, सगळे आजार हे आपणच ओढावून घेतो. आणि याला एकमेव कारण आहे, लक्षात ठेवा, विरुद्ध प्रकारचे आहार घेणं. आता जनरली जवळजवळ सर्व लोक फळं आणि दूध एकत्रित खातात. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. पण फळ आणि दूध एकत्रित खाणं, दुसरा कोणताही पदार्थ त्यामध्ये मिक्स न करता. आता तुम्ही सर्व प्रकारचे ज्यूस पिता, पेय पिता, उन्हाळ्यामध्ये थंड पेय पिता, आणि मग तो मँगो ज्यूस असेल किंवा चिकू ज्यूस असेल, हा ज्यूस बनवताना लक्षात ठेवा, गरम पदार्थ किंवा उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ एकत्रित आले की न्यूट्रलायझेशन होऊन काय काय वेळेला अशी अवस्था होते की हे पदार्थ एकत्रित तुम्ही खाल्ले की मळमळ होऊन शरीर ते घेत नाही, ते पदार्थ मळमळ होते, उचमळायला सुरुवात होते, उलटी होते, आणि उलटी झाल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. लक्षात ठेवा, असं ज्या वेळेला घडतंय त्यावेळेला आपण विरुद्ध प्रकारचा आहार आपण सेवन केलेला आहे. शरीर तो आजार होऊ नये यासाठी उपाययोजना करतं, पण तरीही आपल्या लक्षात येत नाही, आपण पुन्हा ते खातो. आणि त्याचा परिणाम म्हणजे, आता फळाबरोबर दूध कोण खात नाही सांगा बरं. ज्यूसमध्ये काय असतं, पहिली महत्वाची गोष्ट, तो मँगो असू द्या किंवा कोणताही ज्यूस असू द्या, त्याच्यामध्ये दूध हे कंपल्सरी असतंच, बर्फ हा कंपल्सरी असतोच, कारण त्याच्याशिवाय आपण ज्यूस पितच नाही. तुम्ही ऊसाचा रस पिताना सुद्धा बर्फ न टाकलेला जर ऊसाचा रस पिला, उगाच चव लागती म्हणून त्यामध्ये लिंबू पिळा, मीठ टाका, ध्यानात येते का बघा या गोष्टी. किंवा काही जणांना ड्रिंक करायची सवय असते, मग त्या ड्रिंक करत असताना कुठल्या बी कोल्ड ड्रिंकमध्ये कोणताही बियर असेल किंवा कोणत्याही प्रकारचा मद्याचा ट्रेड असेल, तो मिसळला जातो. मग आता यामुळं परिणाम काय होतो, आता स्त्रिया काय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया काय हे व्यसन करत नाहीत, परंतु स्त्रियामध्ये असा विरुद्ध प्रकारचा आहार हा भक्षण केला जातो का नाही तेवढं सांगा. सध्या पीसीओडी आणि पीसीओएस मुलं होत नाहीत, संतती होत नाही, याचे हजारो प्रॉब्लेम आहेत, हजारो. आणि या सर्वांना कारण
लक्षात ठेवा. हा व्हिडिओ मुद्दा मी तयार करतो की जेणेकरून माझे येणारे फोन कमी व्हावेत. देण्यात आलं का तुमच्या, आणि तुमचा तुम्हाला मार्ग सापडावा. शेवटी आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेगी. आपलंच आपण शाणक कधी व्हायचं, स्वतःचा गुरु स्वतः व्हायला शिका, आणि त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन मी या चॅनलवरून, वेगवेगळ्या 9-10 चॅनल आहेत त्याच्यावरून मी करत असतो. ज्ञान जे माझ्याकडं दिलेलं आहे भगवंतानी ते वाटण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर असे आहार कोणते आहेत? एक तर तुम्हाला जनरली मी सांगितलंच, कुठलंही फळ खाताना त्याच्यामध्ये दूध मिक्सअप करू नये, पहिली महत्वाची गोष्ट. किंवा विरुद्ध प्रकारचे 2 आहार घेत असताना कमीत कमी त्याच्यामध्ये 2 तासाचं अंतर असणार, घेऊच नये, आणि घेतला तर कमीत कमी 2 तासाचं अंतर त्यामध्ये असणं आवश्यक आहे. पहिला पदार्थ पचायच्या आत तुम्ही दुसरा पदार्थ त्यावरती नेऊन रचता, परिणाम पोट बघणे, वर सांगितलेले सर्व प्रकारचे दोष, ज्याचं तुम्ही नाव घ्याल त्याला कारण हे. मग असे विरुद्ध प्रकारचे अन्न जर एकत्रित आलं आपल्या शरीरामध्ये तर तुम्हाला वाटेल की नको असलेला पदार्थ हे किडनी मार्फत किंवा शौचामार्फत बाहेर पडेल. परंतु विरुद्ध प्रकारच्या आहारामध्ये असं होत नाही, नीट लक्ष द्या. हे विरुद्ध प्रकारच्या आहारामुळे तयार होणारा पदार्थ हा आपल्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष साठवला जातो. मग तो पेशीमध्ये सिस्टिकच्या स्वरूपात असेल, उष्णतेच्या स्वरूपामध्ये असेल, तो शरीराच्या बाहेर टाकला जात नाही. आणि शरीराच्या बाहेर न टाकल्यामुळं तो शरीरातच राहून शरीराला जेवढी तुम्हाला इजा करता येईल, शरीराला जेवढा तुम्हाला त्रास देता येईल तेवढा हा त्रास पदार्थ देत असतो. त्याच्यामुळं काही विरुद्ध अन्न मी खाली सांगतोय, लिस्ट देतोय. तर या प्रकारची अन्न आपण खाऊ नयेत, एकत्रित घेऊ नयेत, सांगणं माझं कार्य आहे. त्यातून योग्य अयोग्य ते तुम्ही निवडा. आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच जण, मी जरी माळकरी असलो तर बरेच जण मांसाहारी आहेत. त्याच्यामुळं मांस मग ते कुठल्याही स्वरूपात असेल, चिकनच्या स्वरूपात असेल, मासे असतील, खेकडे असतील, झिंगे असतील, शेळीचं, मेंढीचं किंवा पिग्स मीठ असेल, कुठल्याही प्रकारचं मांस तुम्ही खाल्ल्यानंतर लक्षात ठेवा, यानंतर मध, तीळ, लक्षात ठेवा या गोष्टी, गूळ, दूध किंवा मोड आलेलं धान्य किंवा मुळा, हे पदार्थ कधी खाऊ नयेत, लक्षात ठेवा. किंवा हे पदार्थ खाल्ल्यानंतर मांस खाऊ नये, वाईस वर्षा लक्षात ठेवायचं. त्याचा परिणाम असा होतो, काहींच्या मध्ये आजार तर निर्माण होऊन ते आजारावर भागतं. मग तो आजार कोणताही असेल, कधी कधी तुमची पूर्ण दृष्टी सुद्धा जाऊ शकते, कधी कधी पूर्ण तुम्हाला ऐकायचं बंद होऊ शकतं, कधी कधी मुकेपणा येऊ शकतो. नपुसंकत्व तर आहेच म्हणून सांगितलं. किंवा तयार होणाऱ्या संततीमध्ये दोष निर्माण होतात. गरोदर स्त्रिया यांचं अबॉर्शन होतं. मूल मग तुम्ही किती उपचार करा, विरुद्ध प्रकारचा आहार तुम्ही, फळं तर फळच खावा, त्याच्याबरोबर दूध प्राशन करायची आवश्यकता नाहीये. हे मी पूर्णपणे आयुर्वेदाचा प्रूफ देऊन सांगतोय, फक्त श्लोक म्हणत नाही आणि त्यांनी टाइमपासही करू इच्छित नाही. किंवा मध, तूप याच्याबरोबर दुसरे पदार्थ जर एकत्रित केले नसतील आणि हे जर तुम्ही समप्रमाणात वापरले, प्रमाण कमी जास्त चालू शकते, लक्षात ठेवा. 1 चमचा तूप, 2 चमचे मध चालू शकेल, एवढा वाईट परिणाम होणार नाही. किंवा ह्याच्यामध्ये
तुम्ही दुसरे पदार्थ मिक्सअप केलेत चालू शकते ते, परंतु फक्त दूध आणि मध जर समान, तूप आणि मध समान अमाऊंटला जर एकत्रित करून जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला स्पेशल विष द्यायची आवश्यकता नाहीये. तुमचं शरीर विषाणी गच्च भरतं, लक्षात ठेवा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे मग रोग निर्माण होतात आणि हे असे विकार लगेच होत नाहीत बरं का. हे जसजसं शरीरामध्ये ॲक्युम्युलेट होत जाईल तसतसे हे विकार हळूहळू हळूहळू उद्भवतात. मग डायबिटीसच्या स्वरूपामध्ये, कधी ब्लड प्रेशरच्या स्वरूपामध्ये, किडनी स्टोनच्या स्वरूपामध्ये, गॉल स्टोनच्या स्वरूपामध्ये, कॅन्सरच्या स्वरूपामध्ये, अल्सरच्या स्वरूपामध्ये हे हळूहळू उत्पन्न होतात. एकदम लगेच तुम्हाला याचा परिणाम दिसून येत नाही. मात्र ॲबॉर्शन वगैरे ह्याचा जर संबंध येत असेल, प्रेग्नंट स्त्री असेल आणि तिने जर असा विरुद्ध प्रकारचा आहार घेतला, आता दूध खाताय म्हणजे त्याच्यामध्ये आंबा नको आहे, खाणे नको आहे, दूध खाताय त्याच्यामध्ये लिंबू किंवा आंबट पदार्थ, मग ते बोरं असतील किंवा अगोदर डाळिंब खाल्लेला असेल किंवा आवळा असेल, हे अगोदर खाल्लेले असतील, नंतर लगेच तुम्ही दूध पिताय, मध्ये अंतर असेल तर नो प्रॉब्लेम. मात्र हे अंतर न ठेवता फणस असेल, लक्षात ठेवा. आता पायनॅपल ज्यूस ज्या वेळेला पिता तुम्ही, म्हणजे कोणताही ज्यूस हा पिताना लक्षात ठेवायचं की त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याचे साईड इफेक्ट्स. सरास धाब्यावरती किंवा तुम्ही जिथे जेवण करायला जाताय त्या ठिकाणी अशा प्रकारचा खमंग तुम्हाला म्हणजे आस्वाद मिळावा म्हणून विरुद्ध प्रकारचे असे अन्न एकत्रित करूनच, उदाहरणार्थ आता दही तापवून चालेल का सांगा बरोबर, परंतु प्रत्येक भाजी करताना धाब्यावरती असेल किंवा हॉटेलमध्ये असेल दही वापरलं जातं. लोक दही भाजी करताना दही वापरतात, कितपत योग्य आहे. आणि अशा प्रकारचे विरुद्ध आहार करणे तुम्ही टाळा. भरपूर या विषयावर बोलता येईल, परंतु व्हिडिओ मी अतिमोठा करू इच्छित नाही. शॉर्ट बट स्वीट स्वरूपामध्ये तुम्हाला सांगितलं. कांदा मुळा हे एकत्रित खाऊ नये, लक्षात ठेवा. असे बरेच पदार्थ आहेत की ज्या पदार्थामुळे आपल्याला हे दिलेले दोष उद्भवतात. आपल्या काय अडचणी असतील तर फोन नंबर माझा दिलेलाच असतो, 93-097-216-36 किंवा 77-75-052-500. कुठल्याही फोनवरती फोन करून विचारून खात्री करून मग आहार घेत जावा, किंवा डॉक्टरांना विचारून, तुमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारून. मला फोन करत बसण्यापेक्षा फॅमिली डॉक्टर असतात तुमचे, त्यांना विचारावं, किंवा आपल्यापेक्षा अनुभवी माणसं आपल्या घरामध्ये असतात त्यांना विचारावं. तर भगवंतानीच दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो. योग्य वाटेल ते घ्या, जे तुमच्या दृष्टीनं वाईट दिसतंय ते माझ्या वाणीचा दोष समजून मला परत द्या, किंवा व्हिडिओ आपला स्किप करून आपला पुढे जाऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. विठ्ठला 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 विठ्ठला.